पुरावा पुढे येत नाही ह्याची कारण काय असावी? एक तर त्यांच्याकडे पुरावा असेल तो त्यांना योग्य वेळी काढायचा असेल हे एक कारण असू शकतं. भारतीय गुप्तचर संस्थांनी हे जर काम केलंच असेल तर ते इतक्या गुप्तपणे आणि इतक्या कौशल्याने केलेले की त्याचे पुरावे त्यांनी मागे ठेवलेले नसावेत. अमेरिकेला एक असं वाटतं की भारतावर सतत दबाव ठेवणं आवश्यक आहे आणि त्यातून हे प्रकरण उद्भवलं असावं असा एक तर्क आहे. पूर्वी पण आपले अरब देशांशी संबंध होते, पण ते संबंध असे होते की त्याला भारतातल्या मुस्लिम राजकारणाचा पदर होता. आता तो पदर नाही, आता हा सरळ आर्थिक व्यवहार आहे. हा सरळ भाजपचे सहानुभूतीदार जेव्हा घर में घुसके मारा वगैरे अशी भाषा करतात तर त्यांनाही हेच करायचं असतं की निवडणुकीचं राजकारण चालायचं असतं. भारताचं महासत्ता होणं म्हणजे जगात पोलीस गिरीत कर हिंडणं किंवा या देशात हल्ला कर त्या देशात हल्ला कर असं भारताचं धोरण नाही. भारताची ती प्रवृत्ती पण नाहीये. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय पटलावरती वेगवेगळ्या घडामोडी घडतात. मग ते कॅनडा बरोबर घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतील किंवा G20ची परिषद असेल, या सगळ्याला वेगवेगळे अँगल आहेत, वेगवेगळे त्यातनं मिळणारे इन्साइट्स आहेत. हे सगळं समजून घेण्यासाठी आज माझ्या बरोबर आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर देशपांडे सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती पहिल्यांदाच. नमस्कार. आणि याच प्रश्नापासून सुरुवात करायची आहे. कॅनडाचा जो प्रश्न आहे त्याच्यात वेगवेगळे अँगल आहे असं म्हणतात, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आपले संबंध ताणलेले आहेत. तुम्ही कसं विश्लेषण करता कॅनडा भारत संबंधात? आपण थोडंसं मागे जाऊया. म्हणजे भारतात जेव्हा खलिस्तान चळवळ सुरू झाली ती 2 ऑपरेशन्स नंतर म्हणजे ब्ल्यू स्टार आणि ऑपरेशन ब्लॅक थंडर या ऑपरेशन नंतर ती जवळजवळ 88-90 मध्ये संपली जवळजवळ ती खलिस्तानी मोहीम. याचा अर्थ पूर्णपणे ती संपली असं नाही. भारतात अजूनही खलिस्तानी एलिमेंट्स आहेत, ते अजूनमधून कारवाया करत असतात. पण आता त्यांना थोडा लोकांचा पाठिंबा राहिलेला नाही. कारण खलिस्तान चळवळीच्या काळामध्ये पंजाबने फार वाईट पद्धतीचा हिंसाचार अनुभवलेला आहे आणि तिथलं जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे आता तिथल्या लोकांना परत ते व्हायला नकोय. त्यामुळे आता त्यांना फारसा तिथे थारा मिळत नाही. मध्यंतरी त्या अमृतपाल सिंगच्या निमित्ताने थोडासा प्रयत्न झाला, परंतु तो भारत सरकारने वेळी दडपून टाकल्यामुळे आता तिथे सर्व काही शांत आहे. पण 88-90ला खलिस्तान चळवळ दडपल्या गेल्यानंतर किंवा संपल्यानंतर ह्या खलिस्तानांना भारतामध्ये फारसं काही करता येत नव्हतं आणि सरकारी बडगा पण जबरदस्त होता. त्यामुळे या बऱ्याच खलिस्तानांनी जे आपले इंग्रजी बोलणारे देश आहेत म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, न्यूझीलंड या देशांमध्ये आश्रय घ्यायला सुरुवात केली आणि कॅनडामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून शीख आहेत. त्यामुळे तिथे फार पटकन या लोकांना आश्रय मिळाला आणि कॅनडातले आता काय 3ऱ्या-4थ्या पिढीचे शीख आहेत, ते तिथे स्थायिक झालेले आणि नागरिक असलेले, तर त्यांना काही फारसं भारताविषयी प्रेम असण्याचं कारण नाही. पण खलिस्तान हे त्यांना आकर्षक वाटतं की शिखांची एक आपला देश असावा वगैरे असं त्यांना वाटतं. त्यामुळे या खलिस्तानांना तिथे थारा मिळाला, बऱ्यापैकी तिथे मोकळीक मिळाली. आणि कॅनडाची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती फारशी अशी सशक्त किंवा काटेकोर अशी नाहीये. कॅनडाचं जे काही सुरक्षाविषयक अवलंबन ते अमेरिकेवर आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था कॅनडाला सर्व माहिती पुरवतात. उद्या कॅनडावर काय झालं आक्रमण वगैरे तर अमेरिका त्यांच्या संरक्षणाला धावून येईल, कारण ते एकच जुळे भाऊ असल्यासारखे आहेत ते. त्यामुळे कॅनडाची जी पोलीस यंत्रणा आहे ती फारशी सक्षम नाहीये. त्यामुळे जेव्हा खलिस्तानी दहशतवाद्यांनी एअर इंडियाचं विमान उडून दिलं अटलांटिक सागरावर, तेव्हा त्या विमानाचा जो काय म्हणजे तपास केला त्यात एवढं कळलं की कॅनडातूनच हे बॉम्ब पेरले गेले त्या विमानामध्ये वगैरे हे सगळं लक्षात आलं. परंतु हे कोणी केलं, काय केलं ह्याचा बराच काळ तपास लावू शकले नाहीत कॅनडाचे पोलीस. आणि जो काही तपास लागला साधारणतः 2006 वगैरे साली, तर त्याच्यात एकच माणूस सापडला त्यांना, त्यालाही फारशी शिक्षा झाली नाही. त्यामुळे कॅनडा हे दहशतवाद्यांचं खलिस्तानी दहशतवाद्यांचं एक मोठं हब असं झालेलं आहे तयार. आता हे जे दहशतवादी आहेत ते म्हणजे सगळीकडे आता कारवाया करतात. म्हणजे गेल्या काही महिन्यापासून तर आपल्याला ऑस्ट्रेलियातून बातम्या येत आहेत, ब्रिटनमधून बातम्या येत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले झाले, तर भारत सरकारने ऑस्ट्रेलिया सरकारकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी त्यात लक्ष घालायचं मान्य केलं आणि तो वाद काही फार वाढला नाही. ब्रिटनमध्ये सुद्धा आपल्या दूतावासावर खलिस्तानी गेले, तिथे त्यांनी तिथल्या बाल्कनीत चढले, त्यांनी तिथं आपला राष्ट्रध्वज फाडला आणि तिथल्या आपल्या कर्मचाऱ्याशी झोंबाझोंबी पण केली. भारताने त्याबद्दल ब्रिटनकडे तक्रार केली, तर ब्रिटनने त्याला काही फारशी दाद दिली नाही. ब्रिटनने दाद दिली नाही म्हटल्यानंतर भारताने एक केलं की दिल्लीतला जो ब्रिटिश दूतावास आहे त्याच्या पुढची पूर्ण सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आणि मग त्यांच्याशी जे फ्री ट्रेड अग्रीमेंट होतं किंवा मुक्त व्यापार कराराची चर्चा चालली होती, ती चर्चाही थोडीशी थांबवली. तर ब्रिटनला सध्या मुक्त व्यापार कराराची अत्यंत आवश्यकता आहे. युरोपियन युनियन मधून बाहेर पडल्यामुळे
ब्रिटनला आता भारताशी स्वतंत्रपणे करार करण्याची मुभा आहे आणि त्याला करण्यात ते रस आहे, त्यांचा फायदा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना तो मुक्त व्यापार करार करायचा आहे. तर हे सगळं दबाव आल्यामुळे त्यांनी मग त्याची थोडी दखल घेतली. कोणाला पकडलं वगैरे नाही, शिक्षा वगैरे दिली नाही, परंतु भारतीय दूतावासाला त्यांनी संरक्षण पुरवलं. तीच मागणी भारताने कॅनडाकडे बऱ्याच दिवसापासून केली आणि गेल्या काही दिवसात तुम्ही बघितलं असेल की गेल्या 2-3 महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये बरेचसे खलिस्तानवादी आणि लष्कर ए तैयबाचे दहशतवादी मारले गेलेले आहेत. ते कसे मारले गेले याच्याबद्दल काहीच माहिती बाहेर उपलब्ध नाहीये. तसंच कॅनडामध्ये सुद्धा निज्जर आणि अजून काही लोकांची हत्या झाली किंवा काही लोकांच्या मागे हल्ले झाले काही लोकांवर, तर त्याच्याबद्दलही फारशी माहिती नाहीये. परंतु भारतामध्ये जे भाजपचे जे सहानुभूतीदार ब्लॉगर्स आहेत किंवा लेखक आहेत, त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की हे म्हणजे भारताने आता घर में घुस के मारायला सुरुवात केलेली आहे किंवा भारत आता हा नया भारत आहे, भारताला आता कोणी चॅलेंज करू शकत नाही, अशा पद्धतीचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. त्यामुळे एक असं परसेप्शन तयार झालं की हे सगळे हत्या ज्या आहेत त्या भारताने केलेल्या आहेत आणि त्याची पार्श्वभूमी ही कॅनडातल्या घटनेला आहे. कॅनडाच्या सरकारने म्हणजे कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतात येऊन ते म्हणतात की आम्ही सांगितलं भारत सरकारला की असं असं निजरच्या हत्येमध्ये तुमच्या गुप्तचर संस्थेचा हात आहे, तर तुम्ही चौकशी करा आणि काय ती कारवाई करा. तर भारताने अर्थातच ते अमान्य केलं. भारताने तसं काही केल्याचं मान्य करणं शक्य नव्हतं ते. त्यामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांनी एकदम थेटपणे G20 परिषदेतून गेल्यानंतर निवेदन केलं, ते आपल्याला माहिती आहे कसं निवेदन केलं, काय केलं. आणि त्यांनी थेट आपल्या भारतावर आरोप केला की भारताने भारताचा याच्यामध्ये हात असल्याचा खात्रीलायक आमचा संशय आहे आणि भारताने त्याच्याबद्दल आम्हाला मदत करावी की ते सिद्ध करण्यासाठी. आणि अर्थात भारताने आता कालचं परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेत जे काही निवेदन केलं त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की आमचं काही असं धोरण नाहीये परदेशात आमच्या देशाच्या फुटीरवाद्यांना मारावं परदेशात जाऊन, असं आमचं धोरण नाहीये असं त्यांनी म्हटलं. आणि जे काही पुरावा असेल तो तुम्ही द्या, आम्ही त्याच्यात तपास करू, असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पण हा पुरावा काही अजून पुढे येत नाही. हा पुरावा पुढे येत नाही याची कारण काय असावी? एक तर त्यांच्याकडे पुरावा असेल तो त्यांना योग्य वेळी काढायचा असेल हे एक कारण असू शकतं, किंवा भारतीय गुप्तचर संस्थांनी हे जर काम केलंच असेल तर ते इतक्या गुप्तपणे आणि इतक्या कौशल्याने केलेले की त्याचे पुरावे त्यांनी मागे ठेवलेले नसावेत. त्यामुळे या बाबतीत आता येत्या काळात काय होतं ते पाहावं लागेल. म्हणजे भारतावर सतत दबाव असणार की तुम्ही मदत करा आम्हाला, कोण आहेत ते अतिरेकी पकडायला किंवा मारेकरी कोण आहेत ते पकडायला. आणि भारताने जर मदत नाही केली आणि त्यांच्याकडे खरंच जर पुरावा असला तर ते जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण कसं माहितीये का की ह्याला फक्त हे भारत कॅनडा वाद एवढंच ह्याचं स्वरूप नाहीये. ह्याच्या पलीकडे जाऊन बऱ्याच गोष्टी घडतायत. म्हणजे आपण जे काय परराष्ट्र मंत्र्यांची निवेदनं किंवा परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याची निवेदनं पाहतो किंवा दोन्ही देशातल्या नेत्यांची जे हे निवेदनं पाहतो, त्याच्या पलीकडे बरंच काही घडतंय यामध्ये, असं लक्षात येतं एकूण. यातलं असं आहे की भारत आणि अमेरिका यांचे संबंध वाढतायत, भारत आणि युरोप यांचे संबंध खूप वाढतायत. तुम्ही G20 जी परिषद आहे आपण झालेली नुकतीच, त्याचा हेतूच हा होता की G20 परिषदेमध्ये भारताने जी भरवली, भारताचा हेतू हा होता की आपल्या युरोपियन राष्ट्रांशी आणि अमेरिकेशी संबंध वाढावेत, त्या देशांशी आपला व्यापार वाढावा आणि तिथली जी उत्पादन केंद्र चीनमध्ये सध्या आहेत ती त्यांनी भारतात हलवावीत आणि भारतामध्ये ही उत्पादन केंद्र स्थापन व्हावीत आणि त्यासाठी बऱ्याचपैकी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असा हेतू हा G20 परिषदेचा होता आणि ते बराचसा साध्य झालेला आहे. पण आता असं आहे की भारत अमेरिका सहकार्य वाढतंय, अमेरिका भारताला संरक्षण तंत्रज्ञान पण देऊ करतंय. हे सगळं असलं तरी भारत हा अमेरिकेचा करारबद्ध मित्र नाहीये. म्हणजे भारताने अमेरिकेशी बांधून घेऊन घ्यायला नकार दिलेला आहे की आपण तुम्ही मित्र आहोत, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला जे काय मदत करायची ती करू, पण ती द्विपक्षीय सगळी असेल, त्यात करारबद्ध पद्धतीने काही होणार नाही असं भारताचं म्हणणं आहे. आणि अमेरिकेला जनरली तसं मान्य नसतं. अमेरिका जेव्हा तुम्हाला त्यांचं तंत्रज्ञान देते, विशेषतः संरक्षण तंत्रज्ञान देते, त्या अमेरिकेला त्याच्याबद्दल खात्री हवी असते आणि त्यासाठी त्यांना आपल्या गुप्तचर संस्थेशी त्यांना संबंध हवा असतो, त्यांना आपल्या संरक्षण व्यवस्थेशी संबंध हवा असतो, त्यांना आपल्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत सगळ्या संरक्षण यंत्रणेतल्या त्याच्यामध्ये त्यांना शिरका हवा असतो. तर अमेरिकेची ही जगात वावरण्याची पद्धत ही अशी आहे आणि भारत याला तयार नाही. तर भारत याला तयार नसल्यामुळे अमेरिकेला सतत असं वाटतं की दुसरा चीन तयार होणे भारत म्हणजे. त्यामुळे अमेरिकेचा सतत भारतावर दबाव आहे की भारताने अधिक जवळ अमेरिकेच्या यावर करार करावेत वेगळे आणि तिथल्या संरक्षण याच्यात हे करा. बरं, दुसरं असं की भारताशी संरक्षण सहकार्य जरी होत असलं तरी उद्या तैवान आणि चीन यांचं युद्ध झालं तर भारत अमेरिकेला मदत करणार का? कशा प्रकारची मदत करणार याबद्दल काही स्पष्टता नाही. भारताने अजून तशी स्पष्टता केलेली नाही. त्यामुळे अमेरिकेला एक असं वाटतं की भारतावर सतत दबाव ठेवणं आवश्यक आहे आणि त्यातून हे प्रकरण उद्भवलं असावं असा एक तर्क आहे
कॅनडा आणि ह्याचा. कारण तुम्ही बघा की कॅनडाच्या पंतप्रधानांनी निवेदन केल्यानंतर लगेच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कॅनडाशी संपर्क साधून आहोत, आम्हाला याची एक प्रकरण गंभीर आहे. नंतर तर त्यांनी सरळ सांगितलं भारताला की तुम्ही सहकार्य करा कॅनडाशी, असं त्यांनी सांगितलं. आता बाकी प्रत्यक्ष पडद्यावर ते काय बोललेत, त्यांनी काय धमक्या दिल्यात किंवा काय त्यांनी भाषा वापरली आपल्याला माहित नाही, परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही सहकार्य करा कॅनडाशी. तर भारताने आता काय भूमिका नेमकी घेतली आणि भारत काय बोलतो हे आता आपल्याला कळायला मार्ग नाही. प्रत्यक्षात बोलताना सांगतात की आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पुरावा द्या, आम्ही कार्यवाही करू वगैरे, पण पडद्याआड बऱ्याच घडामोडी घडत असायत असा तर्क आहे. त्यामुळे हे प्रकरण वाटतं तितकं साधं नाही. ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अनेक कंगोरे आहेत, अमेरिकेचा दबाव आहे आणि बाकीचे जे चार इंग्रजी बोलणारी देश आहेत, ज्याला आपण फाईव्ह आयज नेशन म्हणतो, त्यांच्या आपसामध्ये या बाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण आहे की त्या देशांनी खलिस्तान्यांना आश्रय दिलेला आहे, तिथे ते कारवाया करतायत, त्यांना ते कारवाया करू देत आहेत. हे असं अचानक कसं घडलंय? म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडाचं ठीक आहे, कॅनडामध्ये पूर्वीपासून शीख होते गेले, हे ठीक आहे, पण आता ऑस्ट्रेलियात आणि ब्रिटनमध्ये आणि अमेरिकेत पण तो जो पतवत सिंग पन्नू म्हणून निज्जरचा वकील होता, तो अमेरिकन नागरिक आहे आणि त्याला इथून गेल्यानंतर ते तिकडे नागरिकत्व मिळालेलं आहे. तर अशा अनेक लोकांना नागरिकत्व हे लोक कसे काय देत आहेत? भारतामध्ये जे दहशत आहेत, बरं ह्यांचं ग्लोबल वॉर ऑन ग्लोबल टेरर चालू आहे. म्हणजे अमेरिकेने असं घोषित केलं की आम्ही जे काय टेररिस्ट आहेत त्यांच्यावर आम्ही युद्ध छेडलेलं आहे आणि आम्ही त्यांना त्यांच्या देशात जाऊन मारू. तसं त्यांनी केलेलं पण आहे. कोसावी लादेनला मारलेलं आहे, अयमान जवाहिरला मारलेलं आहे, सद्दाम हुसेनला मारलेलं आहे, कर्नल गदाफीला मारलेलं आहे. त्यांनी हे सगळं केलेलं आहे. मग भारताने केलं तर काय बिघडलं याच्यामध्ये? भारताने जर असं केलं असेल तर त्यात काय चूक काय आहे? पण असं असतं की आंतरराष्ट्रीय कायदे जे असतात, हे आंतरराष्ट्रीय कायदे नावालाच असतात. तिथे तुमचं जे आंतरराष्ट्रीय बळ किती आहे, तुमचं बाहुबल किती आहे, ह्याच्यावर ते आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन पाळणं किंवा न पाळणं अवलंबून असतं. आणि तुम्ही बघत असाल की चीन किंवा रशिया हे या कायद्यांचं अजिबातच पालन करत नाहीत. त्यांना त्यांना त्यांचे जे विरोधक आहेत त्यांना त्या देशात जाऊन मारतात सगळं, आणि बऱ्याच आरडाओरड होते पण त्याचं काहीच होत नाही. किंवा आता तुम्ही बघा, सौदी अरेबियाने तुर्कस्तानच्या दुसावासात खाशोगीला नेऊन मारला. अमेरिकेने बरीच खळबळ केली, आरडाओरड केला, बरंच काही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण सौदी अरेबियाने अजिबात दाद दिलेली नाही. आता तर त्यांचे संबंध चांगले झाले आहेत परत सौदी अरेबियाशी. त्यामुळे असं आहे की आंतरराष्ट्रीय दबाव हे असतातच, आंतरराष्ट्रीय राजकारण चालूच असतं. बरोबर, आपण किती मैत्री म्हणत असलो, काही असलो, तर ती मैत्री फार व्यावहारिक असते आणि ती पूर्णपणे तुम्ही काय देता आणि काय घेता त्या घेवाणीवर अवलंबून असते. त्यामुळे अमेरिका आपल्याला जे देते ते काही फुकट देत नाही, त्यांना त्याच्या बदल्यात काही हवंय ते आपण देणार का नाही हा प्रश्न आहे. आणि ते जर आपण देणार नसू तर अमेरिका आपल्याला सरळ साई हाताने काही देणार नाही, त्यात बरेच अडथळे आणेल, अडचणी आणेल. आणि ती पार्श्वभूमी याच्या पाठीमागे आहे, कॅनडा आणि भारत यांच्या वादामागे. त्यामुळे हा वाद कसा आहे की आता कॅनडा आणि भारत यांचा व्यापार फार मोठा आहे, $8 बिलियन व्यापार आहे. आणि हा म्हणजे चांगला समतोल व्यापार आहे. म्हणजे भारत $4 बिलियन निर्यात करतो आणि $4 बिलियन आयात करतो, त्यामुळे हा समतोल व्यापार आहे. आणि आता दोन्ही देशांमध्ये एक मुक्त व्यापार करार होऊ घातलेला आहे. हा जर व्यापार करार झाला तर हा व्यापार सरळ दुप्पट होण्याची शक्यता आहे त्या 2-2.5 वर्षामध्ये. त्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत. दोन्ही देशांचे नागरिक म्हणजे भारताचा मोठा डायस्पोरा कॅनडामध्ये आहे आणि विशेषतः विद्यार्थ्यांचं शिक्षणासाठी जाण्याचं एक मोठं आवडतं ठिकाण म्हणजे कॅनडा आहे सध्या. त्यामुळे कॅनडाच्या अनेक युनिव्हर्सिटीज इकडे भारतात, मुंबईत, दिल्लीत येऊन त्यांचं प्रदर्शन मांडत असतात आणि त्यात मोठ्या प्रमाणात ते विद्यार्थ्यांची नावनोंदणी करतात. त्यामुळे कॅनडातला भारतातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे आणि भारताला सुद्धा आपल्याकडच्या ज्या तरुणांना रोजगार द्यायचा तो परदेशात मिळत असला तर चांगलं आहे, कारण भारतामध्ये रोजगाराच्या संधी पूर्ण अजून उपलब्ध नाहीयेत आणि परदेशात जर रोजगार मिळत असेल तर ते काही वाईट नाहीये, तर त्यातून भारताला रेमिटन्स पण मिळतो. तर कॅनडा हा तसा महत्वाचा देश आहे. दोन्ही देशांचे संबंध चांगले असणं अतिशय आवश्यक आहे. पण मला असं वाटतं की हे संबंध फार काळ चालले जाणार नाहीत, कारण हा फक्त दबावाचा राजकारणाचा भाग आहे. या दबावाला भारत कसं तोंड देतो ह्याच्यावर बरंच काय अवलंबून आहे. आणि भारत जर याला यशस्वीपणे तोंड देऊ शकला तर मला वाटतं येत्या काही वर्षात हे संबंध परत सुरळीत होतील. पण एक प्रश्न कायमचा राहील की खलिस्तानवाद्यांना कॅनडा सरकार हे कितपत संरक्षण देणार, किती पाठीशी घालणार, हा मुद्दा हा कायम राहील. आणि त्या बाबतीत काहीतरी हालचाल कॅनडा सरकारनं करणं आवश्यक आहे, तर हे संबंध अधिक सुरळीत आणि चांगले राहतील असं मला वाटतं. सर, या सगळ्या घडामोडींमध्ये एक विषय असा येतो की आत्ताच का, हे टायमिंग काय नक्की सांगते? टायमिंग असं आहे की मी परत म्हटलं ना की अमेरिकेला भारताची गरज आहे, भारताला अमेरिकेची गरज आहे.
युरोपला भारताची गरज आहे, कारण त्यांचे सगळे चायना +1 मध्ये भारत एक मोठा देश आहे की जिथं त्यांना त्यांचे उद्योग हलवायचे. पण असं आहे की भारत हा उद्याचा चीन सारखं भारताने परत वागू नये. कारण तुम्ही बघा की चीनने अमेरिकेशी पंगा घेतल्यानंतर अमेरिकेने आणि युरोपने धडाधड चीनशी व्यवहार कमी केला. म्हणजे इतका कमी केला की आता जवळजवळ म्हणजे येत्या काही काळात चीनची अर्थव्यवस्था बरीच खाली जाईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर आणि मोठ्या प्रमाणात चीन आणि अमेरिकेतला व्यापार घटल्याचं आता ताज्या अहवालात आलेलं आहे. तर भारतामध्ये हे होताना भारताने चीन सारखं वागू नये किंवा भारतावरचा नियंत्रण जे आहे ते कुठे सुटून जाऊ नये. कसं असतं की आंतरराष्ट्रीय राजकारणात थोडंसं जरी बळ आलं की आपण थोडंसं म्हणजे देश आपलं अस्तित्व दाखवायला लागतात सगळेच देश. आणि बार्गेनिंग मोठ्या प्रमाणात चालू असतं देशादेशांमध्ये त्यांच्या व्यवहारामध्ये. तर भारताची ही जी बार्गेनिंग पॉवर आहे ही नियंत्रणात असावी किंवा फार कंट्रोलमध्ये आपली असावी असं अमेरिकेला आणि युरोपियन देशांनाही वाटतं. त्यामुळे आज जरी आपल्याला म्हणजे कॅनडाच्या प्रकरणात फक्त अमेरिका बोलत असली, बाकीचे देश गप्प असले, तरी ते भारतानं जर फार ऍक्टिव्हनेस दाखवला याच्यामध्ये, तर बाकीचे देश पण गप्प बसतील युरोपीय असं समजायचं काही कारण नाही. हळूहळू ते पण बोलायला लागतील भारताविषयी. तर मला असं वाटतं की भारताने यात फार प्रोएक्टिव्ह होत न होता भारताने हे संबंध शांततेने मिटवले पाहिजेत. आणि सध्या असं बघा चीनने गेल्या 30 वर्षात आपल्या महत्वाकांक्षा दाबून ठेवल्या, आपल्या आकांक्षा दडपून ठेवल्या आणि आपण मित्र आहोत युरोपियन देशाचे आणि अमेरिकेचे असं भासून खूप अमेरिकेकडून आणि युरोपीकडून आर्थिक सवलती, तंत्रज्ञानविषयक सवलती मिळवल्या, तिथलं तंत्रज्ञान मिळवलं, तर स्वतःकडे विकसित केलं आणि चीन आज एक मोठी शक्ती म्हणून उदयाला आला. हे सगळं त्यांनी खाली लाईंग डाऊन असं म्हणजे खाली मान घालून सगळं मिळवलं आणि आता ते हळूहळू डोकं वर काढतात. तर भारताला हे सगळं करायला खूप वेळ आहे. भारतात अजून काहीच आलेलं नाही. आत्ताची सुरुवात आहे. तर भारताला यासाठी खूप संयम बाळगावा लागेल आणि अशा प्रकारचे जे प्रोएक्टिव्ह गोष्टी आहेत, दहशतवाद्यांना त्यांच्या देशात जाऊन मारणं वगैरे, हे भारताला परवडणारं नाही सध्या. तर भारताने त्यात म्हणजे अभिमान वगैरे बाळगावा, आपण आधी आपलं स्थान बळकट करणं आवश्यक आहे. आणि आपली जे आर्थिक स्थिती, कारण सगळ्या गोष्टी येतात त्या पैशावर येतात. तुमची आर्थिक स्थिती जोपर्यंत भक्कम होत नाही, आज आपण म्हणतो की आपण 5व्या क्रमांकाची आर्थिक सत्ता आहोत. पण तेवढं पुरेसं नाहीये. आपल्या आणि विकसित देशांमध्ये जी गॅप आहे ती खूप मोठी आहे. चीन आपल्यापेक्षा 5 पट मोठा आहे. अमेरिका त्यापेक्षा अजून मोठा आहे. $25 बिलियन त्यांची $1 ट्रिलियन त्यांची इकॉनॉमी आहे. ती गाठायला आपल्याला खूप वेळ लागणार आहे. आणि आता आपल्याला आधी जवळचे जे टप्पे जर्मनी, जपान ह्यांना आधी ओलांडायचंय. त्यानंतर मग तुम्ही असं आहे की जपान ही एवढी मोठी सत्ता होती, अमेरिकेला टक्कर देणारी सत्ता होती, तरी अमेरिकेने जपानला खाली आणलेलं आहे. आज जपानची अवस्था तशी बिकट आहे. म्हणजे एकाळी अमेरिकेची टक्कर देणारी अर्थव्यवस्था जपानची होती, ती अमेरिकेने फार पद्धतशीरपणे खाली आणलेली आणि त्याची स्पर्धा कमी केलेली आहे. याचा फार मोठा इतिहास आहे, तो फार वेगळ्या पद्धतीने सांगावा लागेल. पण त्यांनी जपानची सत्ता कमी केली. आता ते चीनला परत खाली घेत आहेत. आणि अमेरिका हे जे लिव्हरेज आहे की आपल्या अलायजना किती मोठं होऊ द्यायचं, किती त्यांना आपल्याची स्पर्धा करू द्यायची, ह्याचं लिव्हरेज अमेरिकेकडे भरपूर आहे, मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेची टक्कर घेणं तशी सोपी गोष्ट नाहीये. कारण अमेरिकेकडे तंत्रज्ञान आता आपण म्हणतो की अमेरिकेकडे हे जे निज्जरची हत्या झाली त्याची माहिती अमेरिकेकडे आहे का, तर असू शकते. कारण अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ही खूपच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून आहे आणि ते सगळीकडे म्हणजे स्नूपिंग करत असतात. त्यांचं सगळ्या जगावर लक्ष असतं आणि भारतात काय होतं याच्यावर त्यांचं नक्कीच लक्ष असणार. आता भारत जर त्यांचा सहकारी होणार आहे, मित्र होणार आहे, तर त्यांचं भारतावर अधिक लक्ष असणार आहे. भारतातल्या गुप्त माहितीवर ते अधिक नजर ठेवून असणार आहे. त्यामुळे भारताला याबाबतीत फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पण या सगळ्यामध्ये भारत जी भूमिका बजावतोय किंवा जो स्टँड घेतोय त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? एक, खरंच भारतानं असं काही परदेशी भूमीत केलं असेल का? केलं असेल तर ते आत्ताच का केलं असेल? आणि केलं नसेल तर एकूणच G20 आणि कॅनडाची भूमिका आणि अमेरिकेची भूमिका या सगळ्याला भारत ज्या पद्धतीने टॅकल करते त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करा? नाही, हे पहा, भारताने असं केलं असेल का, तर शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे भारताकडे तसे रिसोर्सेस आहेत. भारताकडे त्यांचे काय म्हणतात त्याला, त्यांचे लोक परदेशात आहेत, ते काम करतात. सगळीकडे चालतंय, सगळ्या देशांमध्ये सगळे देश करतात, भारतही करतो. भारत आता पाकिस्तानमध्ये करू शकतो का, तर भारत हे करू शकतो. गेल्या काही वर्षापासून तिथे ज्या काही घटना घडतात पाकिस्तानमध्ये, ते पाहता भारत हे करत असेल तर त्यात काही म्हणजे यात आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय गोष्टी या अशा घडत असतात. त्यात भारत काही गैर करतोय किंवा भारत काही त्यात फार मोठी नैतिक भूमिका घेण्याची काही गरज नाहीये. व्यवहार्य काय आहे ते पाहिलं पाहिजे. आपण हे पचवू शकतो का हे पाहिलं पाहिजे. पाकिस्तानच्या बाबतीत तो प्रश्न येत नाही. पाकिस्तान हा स्वतः दहशतवादी देश आहे, तो भारतात दहशतवादी पाठवत असतो. त्यामुळे भारताने तिथे पाठवलं तर कोणी फारसा ऑब्जेक्शन घेणार नाही किंवा पाकिस्तानने तक्रार केली तरी कोणी त्याची दखल घेणार नाही. कारण पाकिस्तान हा खूपच बदनाम
आणि म्हणजे अमेरिका सुद्धा पाकिस्तानपासून खूप सावध असतं. त्यामुळे पाकिस्तानच्या बाबतीत कोणी तक्रार करणार नाही. पण तुम्ही 5I नेशन, जे इंग्रजी बोलणारे 4 देश 5 देश आहेत, तिथे जर तुम्ही हे करायला लागलात तर ते देश सहन करणारे नाही. ते देश अजून त्यांची जी वसाहतवादी मनोवृत्ती आहे ती अजून गेलेली नाही. ती फक्त आता वेगळ्या स्वरूपात आलेली आहे पुढे. म्हणजे त्यावेळी ते देशच ताब्यात घेत होते, राज्य करत होते. आता तर त्यांना तसं करायची गरज नाहीये. आता त्यांच्याकडे अनेक मार्ग आहेत तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचे. त्या पद्धतीने त्यांची वसाहतवादी वृत्ती अजूनही आहे आणि नक्कीच ते भारताला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतील, यात काही शंका नाहीये. त्यामुळे हे करताना आपल्याला झेपणार आहे का? आपण हे नीट पचवू शकणार आहात का हे करणं? हे पाहायला पाहिजे. निज्जरची हत्या केली असू शकते, नाही केली असू शकते, काही माहित नाही आपल्याला ते. पण केली असेल तर आता आपल्याला अमेरिका किंवा कॅनडा त्याचा आपल्याला दबाव आणतायत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा दबाव कमी जास्त ते करू शकतात तुमच्या वागण्याच्या पद्धतीनुसार. ह्याचं कदाचित पुढे काहीच होणार नाही. आपण जर सहकार्य केलं अमेरिकेशी नीट, त्याचं कदाचित पुढे काहीच होणार नाही, हे विसरून पण जातील लोक. पण हे सहकार्य जर नाही झालं तर हा विषय सारखा पुढे येत राहील आणि ते आपल्याला अवघड जाईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना आपल्याला सध्या तरी फार मोठं प्रोएक्टिव्ह राहून चालणार नाही किंवा फार साहसी राहून चालणार नाही. आपल्याला आपलं स्थान मजबूत करणं, आपली अर्थव्यवस्था वाढवणं आणि आपलं जे परराष्ट्र व्यापार आहे तो वाढवणं, ह्याच गोष्टी आपल्याला त्याच्यावरच अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल. सुदैवाने असं आहे की या सरकारने परराष्ट्र धोरण हे आपलं पूर्वीचं जे आहे नेहरूंनी घालून दिलं तेच हे सरकार चालवते. हे जरी मानत नसले नेहरूचं सरकार धोरण नाही आहे, तरी हे तेच धोरण आहे. फक्त यांनी त्याचं थोडंसं स्वरूप बदललं. अलिप्त तवादाला यांनी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी असं नाव दिलंय. आणि आता ते म्हणतात की आम्ही स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीच्या पुढे जाऊन सुद्धा आम्ही तुमच्याशी विश्वमित्र म्हणून काम करू, असं एक ते म्हणतात. म्हणजे आम्ही तुमच्या सगळ्यांची मित्र आहोत, आम्हाला कोणाशी शत्रुत्व नकोय, अशी एक भूमिका घेतली, जी चांगली भूमिका आहे. म्हणजे सगळ्यांकडून चांगलं काय ते घ्यायचं, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवायचे. आपण चीनशी सुद्धा आपण चर्चा करतो. त्याचं कारण हेच आहे की चीनशी वाद जो आहे तो मॅनेज केला पाहिजे, असं आपल्या परराष्ट्र खात्याचं किंवा आपल्या देशाचं पहिल्यापासून धोरण आहे. चीनशी वाद हा चिघळू देता कामा नये, कारण चीन आपल्यापेक्षा खूप पुढे आहे, अर्थव्यवस्थेत खूप पुढे आहे, संरक्षण यंत्रणेत सुद्धा त्यांची आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. प्रत्यक्षात युद्ध झालं तर काय होईल हे सांगता येत नसतं, कारण युद्ध हे फार अनप्रेडिक्टेबल गोष्ट आहे. म्हणजे युद्धाचा निकाल किती बलाढ्य राष्ट्र आहे, आता तो आपण बघतो की अफगाणिस्तानमध्ये किंवा अन्य ठिकाणी अमेरिकेला काही फारसं यश मिळालं नाही, व्हिएतनाममध्ये. त्यामुळे तुमच्याकडे सैन्यशक्ती भरपूर आहे म्हणजे तुम्ही जिंकायला असं नाही, अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे चीनशी भारताचं युद्ध झालं तर नेमकं काय होईल हे सांगणं अवघड आहे. परंतु ते होऊ नये याचा प्रयत्न करणं अतिशय योग्य आहे. त्यामुळे भारत नेहमी आता जी चर्चा करतोय चीनशी लष्करी पातळीवर, त्याचं कारण तेच आहे की सीमेवरची जी परिस्थिती आपण मॅनेज करू शकू आणि सैन्य जर मागे घेता आलं तर हे पुढे काही काळ आपण पुढे ढकलू शकू, असं भारताला वाटतं. त्यामुळे अशा प्रकारची चर्चा करण्याचं भारताचं पूर्वीपासून धोरण आहे. सुदैवाने ते धोरण आताही चालू आहे. या सगळ्याला दोन्ही देशातल्या स्थानिक राजकारणाचा किती संबंध आहे? असं म्हणतात की कॅनडामध्ये जे तिथले पंतप्रधान आहेत त्यांना खूप प्रेशर आहे स्थानिक राजकारणाचं, आणि भारतात सुद्धा आजपासून 6-7 महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका येऊ घातल्यात. तर दोन्हीकडची स्थानिक राजकारण या संबंधांना कशी अफेक्ट करतात? नाही, खूपच म्हणजे स्थानिक राजकारणाचा खूपच संबंध आहे. म्हणजे आपण कॅनडाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ट्रुडो यांचा पक्ष जो आहे तो अल्पमतात आहे आणि त्यांनी नॅशनल डेमोक्रेटिक पार्टी जी आहे, अमित सिंग असं काहीतरी नाव आहे त्यांच्या नेत्यांचं, त्यांनी पाठिंबा घेतलेला आहे तिथे. आणि तिथे शिखांचं बहुमत आहे त्या पक्षामध्ये आणि ते खलिस्तानवादीच आहेत ते पण. त्यामुळे त्यांचा पाठिंबा टिकवायचा असेल तर त्यांना खलिस्तानवाद्यांना संरक्षण देणं भागच आहे. त्यामुळे स्थानिक राजकारण त्यात आहे हे दिसतच आहे. आणि भारतात पण जेव्हा भाजपचे सहानुभूतीदार जेव्हा घर में घुसके मारा वगैरे अशी भाषा करतात, तर त्यांनाही हेच करायचं असतं की निवडणुकीचं राजकारण करायचं असतं की आता निवडणूक जवळ येते आणि भारत कसा बलाढ्य आम्ही केलेला आहे, भारताचा जगात दबदबा कसा वाढतोय. दबदबा वाढतोय खरं आहे, परंतु ते निवडणुकीत कॅश करण्याची इच्छा पण आहे, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे दोन्ही देशातले राजकारणी याचा काही काळ तर आता हे परिस्थिती अशी याचा वापर करतील यात काही शंका नाही. ह्याच्यात कोणी म्हणजे हा वाद खाली येण्याची लगेच शक्यता नाही. निवडणुका होईपर्यंत 25 साली कॅनडात निवडणूक आहेत, आपल्याकडे 24 साली निवडणूक आहे. त्यामुळे हा वाद काही काळ तरी चालू राहील, निवडणुका चालू असेल असं वाटतं. भारत खरंच आपल्याला जेवढा वाटतो भारतातल्या लोकांना तेवढा बलाढ्य झालाय का, की तो असा अग्रेसिव्ह किंवा असर्टिव्ह स्टँड घेऊ शकेल आणि इतर देशांना या असर्टिव्ह स्टँड बद्दल फारसा त्रास न देण्यास भाग पडेल? भारताचं धोरण हे तसं असर्टिव्ह म्हणजे बोलण्यात जास्त असर्टिव्ह आहे. प्रत्यक्षात वाटाघाटी जेव्हा होतात तेव्हा खूप देवाणघेवाण होत असते.
काही गोष्टी मान्य कराव्या लागतात, काही गोष्टी द्याव्या लागतात. प्रत्यक्ष आपण चीनशी सुद्धा बघा ना तुम्ही, चीनशी एवढा वाद झाला 20 साली, एवढं गलवान घटना घडली, तरी आपण चर्चा करतो. म्हणजे चीनशी आपली मंत्री पातळीवर पर्यंत चर्चा चालू आहे, म्हणजे परराष्ट्र मंत्री पातळीवर पर्यंत चर्चा चालू आहे, आणि चीनशी हा वाद वाढू नये असेच प्रयत्न चालू आहे. म्हणजे मोदींवर टीका झाली की भारतीय भूमीत कोणीच घुसलं नाही, असं आपण ते म्हणाले त्यावेळेस जेव्हा गलवान झालं तेव्हा. त्याचं कारण एकच होतं की लगेच हा वाद भडकू नये, चीनवर आरोप दोषारोप देशात होऊ नयेत. प्रत्यक्षात चीन आतमध्ये आलं होतं, नंतर त्यांना मागे ढकललं, थोडंसं चर्चा झाली, त्याच्यात ते थोडेसे मागे गेले, हे सगळं झालं. पण त्याच्या मागची भूमिका ही होती की वाद वाढू नयेत. भारताचं परराष्ट्र धोरण हे पहिल्यापासून खूप सॉफ्ट असं आहे, ते फारसं आक्रमक नाहीये. आपण म्हणजे आपली सॉफ्ट पॉवर वापरून जे काय आक्रमकपणा करताय तो तेवढाच आपण करतो. आपण लष्करी बळ फारसं वापरत नाही. म्हणजे पाकिस्तानच्या बाबतीत सुद्धा आपण बघा तुम्ही, की पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले होतात वगैरे होतात, पण आपण एखादी बालाकोट सारखी गोष्ट एखाद्या वेळेस करू शकतो. आपण ही नेहमी नाही करू शकत. प्रत्येक वेळी हल्ला झाला की आपण जाऊन पाकिस्तानमध्ये विमानं पाठवून हल्ले नाही करू शकत, कारण पाकिस्तानमध्ये सुद्धा बऱ्यापैकी त्यांची संरक्षण यंत्रणा आता सक्षम आहे. पाकिस्तान हा बॅटल टेस्टेड मिलिटरी आहे त्यांची, आणि पाकिस्तानचं हवाई दल जरा खूप दुबळं असलं सध्या, तर त्यांची रडार यंत्रणा वगैरे बऱ्यापैकी सक्षम आहे. ते आपले विमानं शोधू शकतात रडारवर त्यांच्या. त्यामुळे भारत सहसा असं वेडी साहस करण्याचं भारताचं धोरण कधीच नसतं. आणि या सरकारमध्ये बोलत जरी खूप असले तरी ते शांततेनेच हे सगळं मिटावं असंच प्रयत्न करत असतात. पण पाकिस्तान ही खूप एक्स्ट्रीम केस झाली आहे की तिथं आता शांततेचं करण्यासारखं काहीच राहिलं नाही, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा एवढाच एक उपाय राहिलेला आहे. आणि जे दहशतवादी हल्ले होतात ते थांबवण्यात बऱ्यापैकी यश आलेलं आहे, विशेषतः 370 कलम लागू झाल्यानंतर. आता तरी सध्या तिथे फार तुरळक असे दहशतवादी हल्ले होतात. जे काय होतात ते पाकिस्तानातून येणारे दहशतवादीच ते हल्ले करतात. स्थानिक दहशतवाद हा बऱ्यापैकी थांबलेला आहे. त्यामुळे भारत जी आपली सॉफ्ट पॉवर आहे ती वापरून या गोष्टी मॅनेज करत असतो. त्यामुळे भारत हा तसा फार अग्रेसिव्ह राहील असं मला वाटत नाही, कारण भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य वाढवायचं युरोपशी, अमेरिकेशी पण वाढवायचे. मुख्यतः तंत्रज्ञान भारताला पाहिजे, आणि हे मिळेपर्यंत भारत असं फारसं या देशांशी भांडण करत उकरून काढणार नाही. पण हे तेवढंच खरं आहे की खलिस्तानवाद्यांना जर सहानुभूती मिळत असेल किंवा भारताच्या सुरक्षेच्या हिताला जर बाधा येत असेल तर भारत ते बोलल्याशिवाय वाचून राहणार नाही. पण ती बऱ्याच वेळेला ही चर्चा ही राजनीतिक पातळीवर होत असते आणि त्यातून मार्ग काढला जातो. कारण आता असं आहे की सगळ्यांनाच एकमेकाची गरज आहे. आपण ग्लोबल इंटरॅक्शन इतकं मोठं वाढलेलं आहे की अगदी चीनशी सुद्धा आपल्याला संबंध फारसे बिघडून चालणार नाही. चीनशी आपला व्यापार वाढलेला आहे गेल्या काही वर्षात, विशेषतः गलवानच्या घटनेनंतर व्यापार वाढलेला आहे आणि अजून तो वाढतोय. आपण किती कमी करण्याचा प्रयत्न केला तरी तो कमी होत नाही, कारण आपल्याकडे अजून उत्पादन क्षेत्र फारसं विकसित झालेलं नाही, ते अजून विकसित व्हावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला बाकीच्या देशांशी जुळून घेणं आवश्यक आहे. कॅनडाची घटना घडायच्या आधी किंवा त्या घटना ज्या घडत होत्या त्या कालावधीमध्ये एक महत्वाचं भारतात घडलं ते म्हणजे G20 परिषद. त्यावेळी हो. पण ट्रायडूंना कशा प्रकारची वागणूक मिळाली याच्यावरून चर्चा झाली. पण तो एक छोटा भाग झाला. एकूणच G20 परिषद ती भारतात होणं, भारताकडे त्याचं यजमानपद असणं, दिल्ली करार होणं, या सगळ्याकडं भारताच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं पाहता? भारताची जी ब्रँड इंडिया इमेज आहे ती या जी परिषदेमध्ये बऱ्यापैकी प्रस्थापित झालेली आहे. म्हणजे कसं की भारत हे आर्थिक व्यवहारासाठी, व्यापारासाठी हे चांगलं स्थान आहे. आम्ही इथे तुम्हाला बऱ्यापैकी सुविधा देऊ शकतो. तुम्ही इथे गुंतवणूक करू शकता. भारत हा स्थिर देश आहे. हे युरोप आणि अमेरिकेच्या राज्यकर्त्यांवर ठसण्यात भारत या G20 परिषदेमुळे यशस्वी झालेला आहे. हे करत असताना भारत फार पाश्चात्य देशांकडे झुकतोय वगैरे असं होऊ नये, पण भारताने लगेच आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचा सदस्य करण्याचा एक प्रस्ताव मांडला आणि तो मंजूर झाला. त्यामुळे असं झालं की भारताला एक मोठा पाठिंबा असणारा एक मोठा गट मिळाला, त्याच्यात भारताचं महत्व आहे. आणि G20 जे गट होता तो एक समतोल त्याच्यात निर्माण झाला आफ्रिकन युनियन आल्यामुळे. आणि आता हे हे ठरलेलं आहे युरोपियन देशांचं, अमेरिकेचं, की भारतामध्ये बरेचसे उद्योग आपल्याला हलवावे लागतील चीनमधले. आणि जसं ऍपल आलंय, फॉक्सकॉम आलेलं आहे, तसे अनेक उद्योग येतील. त्यासाठीच एक कॉरिडॉर पण या G20 परिषदेमध्ये सुचवलेला आहे, जो भारतातून अरब देशांकडे जाईल आणि तिथून रेल्वेने तो इस्रायलच्या हायफा बंदरापर्यंत जाऊन तिथून पुढे मग युरोपशी समुद्रमार्गे जाऊन युरोपमधून परत रेल्वे मार्गाने सगळं माल भारतातून तयार होणार जावं अशी ती अपेक्षेने तो मार्ग सुचवण्यात आलेला आहे. आणि तो मार्ग चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला असा समांतर असा तो मार्ग असेल.
आणि त्या मार्गासाठी पैसा उभा करण्यासाठी मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँकेची पण घोषणा या G20 परिषदेमध्ये झालेली आहे. याशिवाय असं की भारतामध्ये जे उद्योग येतील युरोपियन किंवा अमेरिकन, तिथे काम करण्यासाठी जे स्किल वर्कर लागणार आहेत, तर ते तयार करण्यासाठी अमेरिकन प्रमाणानुसार भारतामध्ये शिक्षण दिलं जावं, याच्यासाठी सुद्धा एक गट तिथे स्थापन झाला आहे. म्हणजे गेल्या वर्षभर ज्या वेगवेगळ्या परिषदा चालू होत्या, म्हणजे बायोफ्युएलसाठी असेल किंवा अन्य अनेक क्रिप्टोकरन्सीवर आळा घालणं किंवा कोविडच्या सारख्या संकटावर मात कसं करायची किंवा युक्रेन सारखी युद्ध झाले तर कसं अर्थव्यवस्थेला सावरायचं किंवा पुरवठा साखळी ही कशी निर्धोक करायची, या विषयावर बरंच विचारमंथन झालेलं आहे. आणि असं लक्षात आलं की पुरवठा साखळीमध्ये भारताला समाविष्ट करून घेतलं पाहिजे, तर ही पुरवठा साखळी अधिक निर्धोक होऊ शकते. आणि भारत हा आता चीनशी टक्कर देऊ शकण्या इतका आहे या आर्थिक क्षेत्रामध्ये, म्हणजे विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये, असं एक निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. असं भारताला स्वरूप येण्याचा मिळावा असा भारताचाही प्रयत्न चालू आहे. त्यामुळे G20 परिषदेचा फायदा हा खूप झालेला आहे भारताला. आणि हे पुढे चालू ठेवलं पाहिजे. म्हणजे यातला बाकीचा भाग सोडला तरी म्हणजे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात डामडौल दाखवण्यात आला वगैरे, हे ठीक आहे, चांगलं आहे, काही वाईट नाही याच्यामध्ये. परंतु यातून निश्चित असा जो आर्थिक लाभ आपल्याला मिळायचा आहे तो मिळाला पाहिजे. त्यासाठी अजून बरेच प्रयत्न करावे लागतील. की G20 परिषद यशस्वी झाली, पण त्याच्यात अनेक अडथळे येऊ शकतात पुढे. त्या अडथळ्यांवर कशी मात करायची याचा आपल्याला विचार करावा लागेल. याचा मात्र फायदा नक्की आहे, यात काही शंका नाही. भारताचं नेतृत्व प्रस्थापित झालेलं आहे, भारत हा एक आघाडीचा देश आहे असं याच्यात प्रस्थापित झालेलं आहे. ते आपल्याला सांभाळलं पाहिजे, एवढंच त्यातलं आहे. चीनला पर्याय भारत ही आता नवी रियालिटी झाली आहे का? गेल्या 2-3 वर्षात कोविड नंतर त्यात कितपत यश आलंय आणि त्याचा भारताला नीट फायदा होतोय का? सैद्धांतिक पातळीवर तर हे झालेलं आहे की भारत हा पर्याय आहे चीनला. कारण कसं आहे की चीनमधले बरेचसे उद्योग व्हिएतनाममध्ये गेलेले आहेत. पण व्हिएतनामचं कसं आहे की व्हिएतनाममध्ये आता स्थिर शासन आहे वगैरे सगळं खरं आहे. पण व्हिएतनाम हा लोकशाही देश नाहीये. आणि युरोपियन आणि अमेरिकनांचा असं आहे की त्यांचा लोकशाही देशांवर जास्त विश्वास आहे. म्हणजे तिथे कायदे असतात, ते दडपण आणून आपण त्यांच्यावर कायदे करायला लावू शकतो. तसं व्हिएतनामच्या बाबतीत संभवत नाही. त्यामुळे व्हिएतनाममध्ये जरी काही उद्योग गेले तरी ते चीनला पर्याय म्हणून व्हिएतनाम उभा राहावा या हेतूने गेलेले आहेत. फिलिपाईन्स, इंडोनेशियामध्ये काही जाऊ शकतात कारण ते लोकशाही तिथे आहे. पण भारत हे कसं आहे की भारतामध्ये स्किल वर्कर खूप आहेत. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहे. भारतामध्ये साठवण क्षमता मोठी आहे. आणि भारताचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते विकसित होऊ शकतं यासाठी जे काय लागेल ते. त्यामुळे भारत हे बऱ्यापैकी म्हणजे हे पर्याय म्हणून चीनला सिद्ध झालेला आहे. आणि तुम्ही बघा सौदी अरेबिया सारखा देश किंवा गल्फमधले देश सुद्धा त्यांच्या गुंतवणुकीसाठी भारताला प्राधान्य देत आहेत. कारण गल्फमध्ये असं आहे की भारत हा आखाती देशातल्या तेलाचा मोठा ग्राहक आहे. आणि इतका मोठा ग्राहक आहे की त्यांना बाकीच्या देशांनी नाही घेतलं तरी भारत आणि चीन हे 2 देश त्यांना पुरतात. इतकं त्यांचं भारत आणि चीनला निर्यात आहे. त्यामुळे भारत हा त्यांच्यासाठी देखील आखाती देशांसाठी महत्वाचा देश आहे. आणि सौदी अरेबियाकडे इतका पैसा पडलेला आहे की त्यांना तो कुठे गुंतवायचा हा प्रश्न आहे. आणि त्यांच्यासाठी भारत हे फार त्यांना जवळचं आणि खात्रीशीर ठिकाण वाटतं. या मोदी सरकारने विशेषतः अरब देशांशी संबंध फार चांगल्या रीतीने वाढवलेले आहेत. म्हणजे पूर्वी पण आपले अरब देशांशी संबंध होते, पण ते संबंध असे होते की त्याला भारतातल्या मुस्लिम राजकारणाचा पदर होता. आता तो पदर नाही. आता हा सरळ आर्थिक व्यवहार आहे. हा सरळ की तुम्ही आमच्याशी आर्थिक व्यवहार जे आहे तो नफ्या तोट्याचा व्यवहार आहे तो. आणि तो व्यवहार त्यामुळे पैशाची भाषा असल्यामुळे तिथे काही धर्म वगैरे आडवं येत नाही काहीच. पैशाची म्हणजे धर्माच्या गोष्टी टाळायच्या असतील तर पैशाची भाषा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी भारतातल्या सर्व समाजाने आर्थिक क्षेत्रात उतरलं पाहिजे, काम केली पाहिजेत, कारखाने उघडले पाहिजेत, उद्योग उघडले पाहिजेत. आणि त्याला आता चांगल्यापैकी वातावरण आहे. आता असंही की आता आपल्याकडे आरक्षणाची मागणी होते, नोकऱ्या मागितल्या जातात. खरं तर नोकऱ्या आहेत कुठे द्यायला? खाजगी क्षेत्रात नोकऱ्या आहेत तर तिथे तुम्हाला स्किल मिळवलं पाहिजे. तिथे तुम्ही स्किल मिळवलं पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे वेगळ्या पद्धतीची जी स्किल देणारे शिक्षण संस्था आहेत त्या त्या काळात उघडण्याची शक्यता आहे. जर आपलं युरोप बरोबर आणि अमेरिकेबरोबर जर हे जुळून आलं सगळं, तर या गोष्टी होण्याची शक्यता आहे. आणि भारतामध्ये असं आहे की उत्पादन क्षेत्र विकसित करण्यासाठी आपण मेक इन इंडिया वगैरे सुरू केलेलं आहे, पण त्याला तेवढं यश मिळताना दिसत नाही अजून. त्याचं कारण असं आहे की भारतामधले जे व्यापारी आहेत, विशेषतः सिंधी, मारवाडी, गुजराती हे जे व्यापारी आहेत, त्यांचा सगळा भर हा असा असतो की परदेशातून सुट्टे भाग आणायचे, भारतात ते जुळवायचे आणि विकायचे. उत्पादनाचा फार कमी विचार लोक करतात. आणि परत असं की तंत्रज्ञान एवढं झपाट्याने बदलतंय की आज आपण गुंतवलं आणि उद्या तंत्रज्ञान बदललं तर काय करायचं, असा मोठा प्रश्न या लोकांपुढे आहे. त्यामुळे भारतात आता तसे म्हणजे आता कल्याणी उद्योग आहे किंवा L&T आहे किंवा
बिर्ला आहेत किंवा टाटा आहेत, हे फार पहिलेपासून आणि मुळापासून असल्यामुळे त्यांचं उत्पादन क्षेत्रात त्यांनी फार भक्कम स्थान निर्माण केलंय. तशी स्थान निर्माण करायला फार मोठे मदत या उद्योगांना करावी लागेल. ती भारत सरकारने असे उद्योजक निवडून त्यांना तशी मदत करणं आवश्यक आहे. आपल्याकडे उद्योगपतींच्या नफ्याबद्दल वगैरे फार ओरड केली जाते, पण नफा हा काही थोडा वाईट शब्द नाही. नफा मिळवलाच पाहिजे. नफ्याशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे नफा पाहिजे. आता भारतातली मुख्य समस्या आहे ती संपत्तीच्या विषम वाटपाची. तो वेगळा विषय आहे. पण याचा अर्थ तुम्ही उद्योगपतींनी सगळी संपत्ती एकवटली वगैरे असे जे आपण बोलतो, तर तितकंसं बरोबर नाही. आपल्याकडे उद्योग म्हणजे त्याला काय म्हणतात, इकोसिस्टीम उद्योगाची वाढली पाहिजे. लोकांनी काम केलं पाहिजे. आणि आता असं आहे की आपला आपण विकसित होण्याची भाषा करत असून तर आपल्याला बराच काम करावं लागेल, 10-10 तास काम करावं लागेल. तर आपल्याला त्याची सवय लावून घ्यायला लागेल की जसे युरोपियन देश किंवा उत्पादनाचं संशोधन करणं, त्याचा विकास करणं, ह्या गोष्टी ह्याच्यावर आपल्याला पैसा खर्च करायला शिकलं पाहिजे. तर आपल्याकडे या गोष्टी कमी आहेत. या गोष्टी हळूहळू वाढवल्या पाहिजे. निव्वळ युरोपियन लोक इथे कारखाने टाकतील आणि आपला विकास होईल असं ते नाही होणार. त्याची उद्योग संस्कृती आहे आणि संशोधन संस्कृती आहे, ती संस्कृती आपल्याला वाढवावी लागेल, तरच या गोष्टीचा आपल्याला फायदा मिळू शकतो. आपण जर अगदी छोटे छोटे जे आपले वाद आहेत, हिंदू मुस्लिम वाद असेल किंवा आपल्याकडे जाती जातींमधले संघर्ष असतील, हे संघर्ष हळूहळू आपण कमी केले पाहिजे. म्हणजे आपलं हे बरोबर आहे की आपल्याकडे अंतर्गत राजकारण खूप आहे, जाती व्यवस्था आहे, त्याच्यात चढ उतार आहेत, हे गोष्टी आहेत आता आपल्याकडे. पण ह्याच्यावर हळूहळू आपण मात करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या गोष्टी मागे टाकून आपण बघतो की समाज माध्यमांवर जी काही चर्चा चालू असते ती सगळी याच गोष्टींची चालू असते. या गोष्टींची चर्चा व्हायलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये जे काय गोष्टी अन्याय घडतो त्याची चर्चा व्हायला पाहिजे, ते दूर व्हायला पाहिजेत. पण त्याचबरोबर लोकांना काम करायला प्रवृत्त केलं पाहिजे. उद्योग नवीन निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्यांना आरक्षण असूनही नोकऱ्या मिळू शकत नाहीत, त्यांनी स्वतःचा काही व्यवसाय सुरू करता येतो का, याचा विचार केला पाहिजे. आता मेक इन इंडियामध्ये काही फायदा घेता येतो का, किंवा बँका कर्ज देतात त्याचा काही फायदा घेतात का, याचा विचार झाला तर आपण ह्या G20 परिषद झालेली आहे किंवा आता जे काय आपण युरोपशी आर्थिक संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो, त्याचा फायदा त्यानंतर होऊ शकतो. त्यामुळे केवळ युरोपियन कारखान्यांनी इथे कारखाने काढले आणि त्यांनी उत्पादन केलं आणि त्यांनी तिकडे पाठवून दिलं, त्याच्यात आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याकडे फार हे काय माहिती का, युरोपियन कारखान्यांमध्ये ऑटोमेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे तिथे नोकऱ्या सुद्धा अगदी स्किल्ड लोकांनाच मिळणार आहेत, सगळ्यांना मिळू शकतील असं नाही. त्यामुळे आपल्याला त्याचे जे इकोसिस्टीम मध्ये आपल्याला काही सहभाग त्यात मिळतो का? कारण या कारखान्यांना छोटे भाग पुरवणारे छोटे कारखाने हवे असतात, त्यांना काही अन्य सुविधा पुरवणारे कारखाने किंवा उत्पादन क्षेत्र हवी असतात, तर त्याच्यात आपण काही करू शकतो का? ह्याचा जर आपण विचार केला तर कसं की आपल्याकडचा औद्योगिक पाया तो भक्कम होईल. म्हणजे आपण सेवा क्षेत्रावर खूप अवलंबून आहोत, पण ते बॅलन्स करणं अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्याकडे मनुष्यबळ खूप आहे. आपल्याकडे कामासाठी हातरिकामे खूप आहेत. त्यांना काम या उद्योग क्षेत्राच्या जर आपण उतरलो नीटपणे तर त्यात काम पण बऱ्यापैकी मिळू शकेल. आणि मला वाटतं की हे फार दीर्घकालीन गोष्ट आहे. त्यासाठी दीर्घ पद्धतीचं धोरण आखलं पाहिजे. आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे ज्याला आपण बायपार्टिजन म्हणतो किंवा सर्व पक्षांचं सहमती त्यात असणं आवश्यक आहे. आता सत्तेचं राजकारण चालू आहे, त्यात आरोप प्रत्यारोप होतात, हे ठीक आहे. पण मला वाटतं की ब्रॉडली आपल्याकडे ह्याच्या बाबतीत सहमती आहे. आपण बघतो की परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा फार मोठे बदल झाले नाहीत भाजप सरकार आल्यानंतर. उलट नेहरूंचंच धोरण पुढे चालू आहे असं माझं मत आहे. की फार मोठे बदल केलेले नाहीत भारतात. आपण त्याच पद्धतीने चालू आहे, चर्चेच्या पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे. कुठल्याही प्रकारे आपण जरी लष्करी तयारी करत असलो, आणि ती करणं आवश्यकच आहे. भारताने गेल्या काही काळात देशातच लष्करी साहित्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. त्यात मोठा पल्ला अजून गाठायचा आहे, पण मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण आपल्याकडची जर संरक्षण उत्पादन उद्योगाला जर पैसा मिळवायचा असेल तर तो निर्यात करणं आवश्यक आहे. त्याच्यात निर्यात व्यापार वाढवण्याचा प्रयत्न भारताचा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि बऱ्याच देशांशी चर्चा पण चालू आहे. आणि हे एक योग्य पाऊल आहे त्या दिवशी, म्हणजे मेक इन इंडियाचं. त्यामुळे भारतात आता जवळजवळ त्यांनी कुठली गोष्टी आयात करायच्या नाहीत, संरक्षणाच्या कुठल्या गोष्टी आयात करायच्या नाहीत, ह्याची लिस्ट पूर्वी होती, ती आता अजून वाढवलेली आहे त्यांनी. त्यामुळे बऱ्या प्रमाणात आयात कमी होईल अशी अपेक्षा आहे त्या काळात. पण भारताला जे तंत्रज्ञान आहे त्यातलं, ते तंत्रज्ञान खूप कौशल्यपूर्ण आहे आणि ते भारताकडे नाहीये. ते भारत जोपर्यंत त्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी होत नाही, तोपर्यंत भारताला जगात फार काही करता येईल असं मला वाटत नाही. कारण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण पूर्णपणे अमेरिका, युरोप या देशांवर अवलंबून आहोत, इस्रायल यांच्यावर अवलंबून आहोत. हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जोपर्यंत आपण भक्कमपणे पाऊल टाकत नाही, त्यात जोपर्यंत काही करू शकत नाही, तोपर्यंत आपण महासत्ता झालो असं काही म्हणण्यात अर्थ नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर चीन आणि रशिया
हे दोन प्रमुख देश भारतात G20 परिषदेला न येणं हे भारताचं अपयश आहे का, का ते भारताच्या स्ट्रॅटेजिक धोरणाचा भाग? नाही, त्यात अपयश काही नाहीये. पुतीन येणार नव्हते हे माहितच होतं सगळ्यांना. म्हणजे तिथं युक्रेनचं युद्ध चालू आहे आणि पुतीनला यायला जमणार नाही हे माहितच होतं. ते आधी ब्रिक्स परिषदेमध्ये पण आलेले नव्हते ते. त्यामुळे ते येणार नाहीत हे माहिती होतं. आणि शी जिनपिंग यांचं असं झालं की शी जिनपिंग यांनी आधीच ताडलं होतं की हे सगळे आपल्या विरुद्ध सगळे एक झाले तिथे G20 परिषदेमध्ये. त्यामुळे तिथे जाऊन आपण आपली शोभा करून घेण्यात काही अर्थ नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे ते आले नाहीत आणि ते आले नाहीत एका अर्थी भारतासाठी खूपच बरं झालं. कारण ब्रिक्स परिषदेमध्ये मोदी जे बोलले त्यांच्याशी जे काही ते बोलण्याचा प्रयत्न केला ते काही फारसं यशस्वी झालं नाही आणि त्यांची थोडीशी वादावादी झाल्यासारखं दिसलं त्यांच्या आपण जो काही व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये. त्यामुळे इथे येऊन काही फारसं काही होणार नव्हतं. उलट G20 परिषदेला जी काही पॉझिटिव्ह बाजू होती ती नाही तर या वादाला महत्व मिळालं असतं माध्यमांमध्ये. त्यामुळे ते आले नाहीत हे भारतासाठी खूप चांगलं झालं. आणि शी जिनपिंग यांना पण इथे येऊन फारसं शोभा करून घ्यायची नव्हती स्वतःची, त्यामुळे ते पण आले नाहीत. त्यामुळे त्यातला काही फारसं त्याला महत्व मिळालं नाही. त्यामुळे चर्चा पण त्याची नंतर फारशी झाली नाही. आणि ह्या परिषदेमध्ये हे ठरलेलंच होतं की चीनच्या विरोधात काय बांधणी करता येईल आपल्याला, भारतामधला उपयोग कसा करता येईल चीनच्या विरोधात, ह्याचीच चर्चा या परिषदेत झाली होती. त्यामुळे त्यात काही भारताचं अपयश नाही. भारताच्या दृष्टीने ते योग्य झालं ते. भारताचे रशियाशी संबंध जे आहेत ते अतिशय आता एका विशिष्ट टप्प्यावर येऊन थांबलेले आहेत. म्हणजे आता असं झालंय की भारताला येत्या काळामध्ये रशियाशी फारसं तांत्रिक देवाणघेवाण फारशी भारताची रशियाशी होण्याची शक्यता कमी आहे किंवा ती कमी होत जाईल. इव्हन संरक्षण संबंध जे आहेत ते जोपर्यंत आपल्याकडे रशियन उपकरणं आणि साहित्य आहे तोपर्यंत आपण रशियाशी संबंध म्हणजे अधिक चांगले ठेवणं आपल्याला भाग आहे. त्यामुळे बरेचसे आता हे ज्याला काय म्हणतो की ट्रान्झॅक्शनल रिलेशन्स असं म्हणतो तशा स्वरूपाचे रशियाशी संबंध होतात. पण तसं असलं तरी रशिया हा भारताचा फार दीर्घकाळापासून मित्र आहे आणि भारताशी भौगोलिक सानिध्य रशियाचं जास्त आहे. त्यामुळे रशिया आणि भारत हे संबंध एकदम तुटणारे नाहीत, ते तोडले जाणारही नाही. पण त्यातला जो व्यवहाराचा भाग आहे तो बऱ्यापैकी कमी होत जाईल इथून असं दिसतंय. कारण रशियाची येत्या काळामध्ये युक्रेन युद्धानंतर युक्रेनचं युद्ध जे आहे त्याची योजनाच अशी आहे की रशियाचं आर्थिक सामर्थ्य कमी व्हावं. अशा पद्धतीनेच त्या युद्धाची रचना केली आणि ते त्या पद्धतीनेच ते युद्ध चालू राहणार आहे. येत्या काही काळ तरी हे युद्ध चालू राहील असं दिसतंय. अमेरिकेने ज्या पद्धतीने ती युद्धाची योजना केलेली आहे ते पाहता रशिया खूप काळ या युद्धात गुंतलेला राहील. तिची साधन सामुग्री आहे त्याच्यावर ताण पडत राहील. रशियाला जरी आपण भारतासारख्या देशांनी तेल घेतलं असलं तर आता तेलाची आयात थांबलेली रशियातली. कारण किती काळ रुपयामध्ये तेल खरेदी करणार ते, आपण रुपयात तेल खरेदी करायला सांगतो ते बंद झालेलं आहे. आणि डॉलरमध्ये खरेदी करायचं असेल तर तेवढे आपल्याला तेवढं परवडणार नाही. आपण अरब देशांकडून आधीच करार झालेले त्याचे आपल्याकडे. त्यामुळे रशियाकडून आता तेल सुद्धा कमी झालेलं आहे. त्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था किती काळ टिकाव धरते, ती कशा पद्धतीने ते मॅनेज करतात याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. पण रशियाची शक्ती पूर्वी इतकी राहणार नाही हे स्पष्ट आहे. आणि रशिया बराचसा चीनच्या आणि आता उत्तर कोरियाच्या सहवासात राहील किंवा कच्छेपी लागेल असं फारसं दिसतंय. त्यामुळे रशिया भारताचे संबंध हे आता तेवढे घनिष्ठ राहतील असं वाटत नाही. चीनशी मात्र भारताला इंटरॅक्शन ज्याला म्हणतो ते चालू राहील, ते चालू ठेवणं आवश्यक आहे. आणि चीनला मॅनेज करणं ही फार मोठी गोष्ट भारताच्या परराष्ट्र धोरणातली आहे. आणि मला वाटतं ते होत राहील. कारण चीन सुद्धा आता चीनला एक तर कळून चुकलं की भारताशी फारसं आपल्याला लष्करी युद्ध करण्याची वगैरे चीनची मनस्थिती नाही. चीन युद्ध वगैरे करेल असं वाटत नाही. कारण चीनला युद्धातली जी अनिश्चितता आहे ते युद्ध कसं वळेल हे चीनला अजून त्याचा अंदाज येत नाही. भारताबरोबर युद्ध कसं वळेल. आणि भारताने दररोज एका नव्या अस्त्राचं चाचणी घेणं सुरू केलेलं आहे. स्ट्रॅटेजिक आहे ह्या गोष्टी सगळ्या. तर त्यामुळे सुद्धा चीनला भारताच्या एकूण बळाचा अंदाज येत नाही. ज्या पद्धतीने भारताने 50 लाख सैन्य 50,000 सैन्य उत्तर सीमेवर उभं केलं जेवढ्या तातडीने आणि ज्या पद्धतीने शस्त्रसामुग्री आणली ते पाहता चीनला काय असं धाडस करेल असं वाटत नाही. कारण तो संघर्ष झाला तरी तो चीनला तसा फार फायद्याचा ठरणार नाही हिमालयातला. आणि शिवाय भारताने हिंद प्रशांत क्षेत्रामध्ये सगळे ज्या हिंद प्रशांत क्षेत्रातले जे देश आहेत त्या क्षेत्रातल्या देशांशी संरक्षण सहकार्य सुरू केलेलं आहे. त्यांच्या कवायती चालू असतात. आणि भारताने नौदल मोठ्या प्रमाणात वाढवायचा निर्णय घेतलेला आहे. कारण नौदल वाढवल्याशिवाय तुम्ही कसं आहे की उत्तर सीमेवरचा जर दबाव कमी करायचा असेल तर तुम्हाला समुद्रात चीनला आव्हान देणं आवश्यक आहे. त्या दिशेने भारताची या देशांशी क्वाड वगैरे हे भारताने याच्यात आता फार मोठ्या प्रमाणात भाग घ्यायला सुरुवात केलेला आहे. तर हे एक चीनला बॅलन्स करण्याचं धोरण भारतात चालू आहे. त्यामुळे आणि आता चीनची अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी घसरणीला लागलेली आहे. त्यामुळे चीन लगेच काही करेल असं मला वाटत नाही. तैवानच्या बाबतीत सुद्धा
धाडस करेल असं चीन शक्यता खूप कमी वाटते. पण आज या बाबतीत मतभेद आहेत अमेरिकन तज्ज्ञांमध्ये, श्रद्धा मतभेद आहेत की त्यांचा काही लोक तज्ज्ञांचं असं मत आहे की चीन 26 साली 27 साली प्रयत्न करेल तैवान घेण्याचा. ही अर्थात भविष्यातली गोष्ट आहे. पण चीनला बॅलन्स करणं भारतासाठी आवश्यक आहे. तर भारताचं पहिल्यापासून ते धोरण राहिलं, मला वाटतं तेच धोरण पुढे चालू राहील. त्यामुळे चीनशी बऱ्यापैकी संपर्क ठेवण्याचा भारत प्रयत्न करेल. बाकीच्या सर्व देशांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करेल. फक्त आता वाद राहतो तो पाकिस्तानशी राहतो आणि तो वाद काही इतक्यात लवकर मिटण्याची शक्यता दिसत नाही. या सगळ्याच्या निमित्तानं भारतातल्या डिप्लोमॅट्सची, परराष्ट्र मंत्र्यांची, G20च्या शेर्पांची आणि इतर अनेक महत्वाच्या व्यक्तींची स्टेटमेंट्स येत आहेत. आता भारताचे परराष्ट्र मंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी UN सेशनला संबोधित केलेलं आहे. भारताची परराष्ट्र विषयक धोरणांची दिशा शॉर्ट टर्म, मिडल टर्म आणि लॉंग टर्म मध्ये कुठल्या दिशेने जाते असं तुम्हाला वाटतं? नाही, भारताची जी परराष्ट्र धोरणाची दिशा आहे तर ती नेहरूंनीच ठरवलेली आणि तीच अजून चालू आहे आणि ती खूप लॉंग टर्म आहे. लॉंग टर्म असं की भारताला एक जगातला महत्वाचा देश म्हणजे त्याचं म्हणणं ऐकलं जाईल असा देश बनवणं हे भारताचं धोरण आहे. भारताचं महासत्ता होणं म्हणजे जगात पोलीसगिरीत कर हिंडणं किंवा या देशात हल्ला कर त्या देशात हल्ला कर असं भारताचं धोरण नाही. भारताची ती प्रवृत्ती पण नाहीये आणि भारताला त्याची गरज पण नाही. कारण या गोष्टी अशा असतात ना, आता उदाहरण तुम्ही आता बघता की चीन जगामध्ये सगळीकडे विस्तारवादी धोरण आखलेलं चीनने, त्याचा चीनला फार मोठा फटका बसलेला आहे. चीनशी कुठलाही देश सहकार्य करायला तयार नाही. चीनपासून सगळ्या देश दूर पडत आहेत. तर भारत तसं काही करेल असं वाटत नाही. भारताचं जे पूर्वीपासून धोरण आहे की आसपासच्या जवळचे जे देश आहेत त्यांच्याशी मैत्रीचे संबंध ठेवणं, त्यांच्याशी संबंध ठेवणं आणि जे बाहेरच्या आउटर लिमिट मधले जे देश आहेत त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवणं हे भारताचं धोरण आहे आणि ते मला वाटतं तेच धोरण राहील. आणि लॉंग टर्म मध्ये हे धोरण फायद्याचं आहे. कारण आपला परिसर जर आपला मित्रत्व असला, तिथे जर वातावरण शांत असलं तर आपला विकास होऊ शकतो. तुम्ही जर संघर्ष, आपण पाकिस्तान सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केलेत शांतता प्रस्थापित करण्याचे. म्हणजे आपल्याला माहिती इंदिरा गांधी सिमला करार करून एक पळवाट ठेवली होती की संबंध काश्मीरचं विभाजन होऊन संबंध चांगले होईल. ते पाकिस्तानने ती संधी गमावली. त्यानंतर मुशर्रफ आले भारतामध्ये. त्या काळात वाजपेयींनी सुद्धा लाहोर करार करून ती एक संधी निर्माण केली होती. असे किंवा नंतर मनमोहन सिंग यांनी सुद्धा बऱ्यापैकी प्रयत्न केले. असे प्रयत्न खुद्द मोदी शहाबाज नवाज शरीफ यांना पाकिस्तानात जाऊन भेटले. असे भारताकडून प्रयत्न सतत चालू आहेत. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणात एक सूत्र आहे की सर्वांशी मैत्री ठेवायची, सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवायचे, संघर्ष विरहित राजकारण करायचं. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं वैशिष्ट्य आहे आणि हे दीर्घकालीन धोरण आहे भारताचं. हे नेहरूंनी दाखवून दिलेलं आहे आणि तेच पुढे चालू आहे. आणि मला वाटतं भारतात कुठली जरी सरकार आलं तरी भारतातल्या जी परराष्ट्र खात्यातली जी नोकरशाही आहे तिचं एक प्रकारचं आपल्याकडे काय म्हणतात त्याला तसं प्रबोधनच झालेलं की आपल्याला या पद्धतीनेच पुढे जायचंय. आणि त्यामुळे परराष्ट्र खात्यामध्ये जे काही अधिकारी आहेत ते कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ, त्यांनी त्यांची जी दिशा ठरलेली आहे ती दिशा ते आधी मांडून देतात आणि त्यानंतर त्या पद्धतीने ते पक्ष जे सत्तेवर येतील ते त्यात कमी जास्त सुधारणा वगैरे करत असतात. पण तुम्ही कुठलंही सरकार काढून पहा, तुम्ही अगदी भारतातलं की कुठल्याही पक्षाचं काढून पहा, त्यांची जी वाटचाल आहे ती एका विशिष्ट पद्धतीने नेहरूंनी जे काही अलिप्ततावादाचं धोरण स्वीकारलंय त्यात थोडीशी दुरुस्ती करून त्यात थोडीशी सुधारणा करून ते पुढे न्यायचं अशा पद्धतीनं ते धोरण चालू आहे. आणि हे दीर्घकालीन धोरण आहे, फार दूरदृष्टी ठेवून आखलेलं धोरण आहे. आणि मला वाटतं की हे धोरण भारतात जोपर्यंत लोकशाही चालू आहे आणि जोपर्यंत संविधान पाळलं जातं तोपर्यंत हे धोरण बदलायची शक्यता मला तरी वाटत नाही. सर, शेवटचा प्रश्न, या सगळ्या घडामोडी ज्या घडलेल्या आहेत यामुळे जगाच्या राजकारणातल्या इक्वेशन्स मध्ये काही बदल झालाय का, विशेषतः गेल्या 2-3 महिन्यातल्या घडामोडींमुळे, आणि जगाचं राजकारण कुठल्या दिशेने चाललं? हा फार खूप म्हणजे गहन प्रश्न आहे. कारण काय माहिती का की जगाच्या राजकारणात इतके गुंतागुंत झालेली सध्या आणि म्हणजे त्यात सत्तेचं राजकारण आहे, आर्थिक राजकारण आहे, विशेषतः हे ज्या महासत्ता आहेत अमेरिका, चीन आणि रशिया, आता त्याच्यात भारताचं पण नाव अलीकडे घेतलं जातंय अमेरिका, चीन, रशिया बरोबर. तर ह्यांचे अंतर्गत संबंध हे खूप गुंतागुंतीचे आहेत. म्हणजे भारत हा मल्टीपोलार म्हणजे बहुध्रुवीय रचना जगाची असावी असं भारताचं मत आहे. आणि भारताचं मत ते बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की जग एका ध्रुवाकडे झुकलेलं असलं ना की दबाव गट वाढतात. म्हणजे भारत हा तुम्हाला माहिती आहे की क्वाडमध्ये एकाच वेळी आहे, त्याच वेळेस ब्रिक्समध्ये आहे, त्याच वेळेस शांघाय कोऑपरेशन याच्यात आहे, किंवा भारत रशियाशी संबंध तोडू इच्छित नाही. म्हणजे अमेरिकी संबंध वाढत असताना भारत रशियाशी संबंध तोडू इच्छित नाही. भारतात असं पूर्वीपासून मत आहे की जग हे मल्टीपोलार असलं पाहिजे, बहुध्रुवी असलं पाहिजे. जगामध्ये एकाच देशाचं बळ असता कामा नये
त्यामुळे भारत जेव्हा ब्रिक्समध्ये गेला, जेव्हा ब्रिक्स स्थापन झाली, तेव्हाची संकल्पनाच ही होती की भारताने चीन आणि रशियावर राहून अमेरिकेला पर्याय निर्माण करावा. अमेरिकेचं जे बळ वाढत चाललंय त्याला कुठेतरी अटकाव घाला या 3 देशांनी मिळून, अशीच त्यामागची धारणा होती. आणि शांघाय कोऑपरेशन संघटनेमध्ये सुद्धा तेच धारणा होती की भारताने आणि चीनने आणि रशियाने मिळून एक तिसरा ध्रुव तयार करावा, की ज्यामुळे अमेरिकेचं जे वर्चस्व आहे किंवा अमेरिकेचं वाढतंय जगात ते कमी व्हावं. पण आता असं झालं की आशियामध्ये चीन आणि भारत यांची स्पर्धा सुरू झालेली आणि त्याचा फायदा अमेरिका घेते. आणि अमेरिकेत असं दिसतंय की भारत आणि चीन यांनी स्पर्धा करावी म्हणजे त्याचा फायदा आपण घेऊ, म्हणजे आपलं जे स्थान आहे ते अधिक बळकट होत राहील. त्याच वेळेस भारत असा विचार करते की चीन आणि रशिया, अमेरिकेत जो संघर्ष निर्माण झालाय त्याचा फायदा घेऊन आपण आपलं स्थान बळकट करावं. आपलं जे तिसरं पोलार म्हणून आपण तिसरा ध्रुव म्हणून आपण उद्याला येऊ शकलो तर तसा प्रयत्न करावा. त्याला रशियाचा पण पाठिंबा आहे. रशियाचा आणि भारताचे संबंध अजूनही टिकून आहेत आणि टिकवण्याचं कारण ते आहे की रशिया आणि भारत यांना असं वाटतं की चीन आणि अमेरिका ह्यांना आपण बॅलन्स केलं पाहिजे, असं रशिया आणि भारताला वाटतं. त्यामुळे असा एक विचार दिसतोय की अमेरिका आणि चीन यांचा जो वादात आहे तो भारताने बराचसा फायदा करून घ्या. अमेरिकेला चीनची भीती वाटत असेल तर चीन त्याचा फायदा करून आपल्याकडे अमेरिकन तंत्रज्ञान घ्यावं, आपली संरक्षण व्यवस्था भक्कम करावी, सुरक्षा व्यवस्था भक्कम करावी, असं भारताचं एक धोरण आहे. त्यामुळे हे सगळे लोक आपसामध्ये स्पर्धा आहे त्यांची, त्याचे फायदे आपल्याला कसे मिळतील हे ते पाहत आहेत. प्रत्येकाला स्वतःचं स्थान अधिक भक्कम करायचे. युक्रेन युद्धाची निर्मिती त्यातूनच झालेली आहे. रशियाला किती दुर्बळ करता येईल. अमेरिकेचं धोरण असं की सुरुवातीला रशियाला दुर्बळ असेल तर अजून दुर्बळ करावं, चीनला मग भारताच्या मदतीने दुर्बळ करता आलं तर करावं आणि आपलं स्थान भक्कम करावं. आणि या सगळ्यात भारत हा असा तटस्थ देश आहे की त्याची अलिप्त आहे, स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी आहे असं म्हणणारा तो देश आहे. त्याला असं वाटतं की आम्ही तिघांची हितसंबंध न पाहता आम्ही आमचे हितसंबंध याच्यात पाहू. भारतात हे गेल्या म्हणजे 70 वर्षाचा भारताचा जो इतिहास आहे तो स्वतःचे हितसंबंध सांभाळण्याचा इतिहास आहे आणि हितसंबंधाला भारत नेहमीच आपल्या परराष्ट्र धोरणात प्राधान्य देतो. त्यामुळे आताही तेच चालू आहे की या वादामध्ये अमेरिकेने जो दबाव आणला या कॅनडा प्रकरणावर त्याचं कारण तेच आहे की भारत हा खूप स्वतंत्रपणे वागू इच्छितो. ते स्वतंत्रपणे भारताने वागू नये, हे जी काय गुंतागुंत जग आहे त्याच्यात आमच्या बाजूने भारताने यावं, आमचा फायदा करून द्यावा, हे अमेरिकेचं धोरण आहे आणि भारत त्याला तयार नाही. तर ह्याला भारत कसं तोंड देतो, हे कसं बॅलन्स करतो, हे खरं आता कौशल्याचं काम आहे. आणि हे पुढे आपल्या म्हणजे हे जे आता आपण सगळं काही केलेलं आहे, G20 परिषद केलेली आहे, आपण युरोपकडे वळलेलो, अमेरिकेकडे वळलो, आपण चीनशी पण चर्चा करतोय, रशियाशी पण संबंध ठेवून हे चालू किती काळ ठेवता येईल आपल्याला, हा खरा प्रश्न आहे यातला. आणि हे चालू ठेवण्यात आपण जर साध्य केलं, हे जर कौशल्य आपण दाखवलं आणि मला वाटतं की आपल्याकडे आहे त्याचं म्हणजे योग्य पावलं उचलली आणि योग्य धोरण आखली तर आपण हे बॅलन्स करू शकतो. पण हे खूप कसरतीचं काम आहे. आपल्याला कॅनडा सारखी जी साहस आपण करत असू परदेशात जाऊन माणसं मारण्याचं, तर ते साहस आपण करू नये, ते आपल्याला परवडणार नाही. आता सगळ्यांकडून मैत्री ठेवून सगळ्यांकडून सगळं मिळवणं हेच धोरण आखणं आवश्यक आहे. आणि ह्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचा भारताने फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि मला वाटतं त्या दिशेने पावलं टाकतात असं दिसतंय मला तरी. सर, एकूणातच आंतरराष्ट्रीय संबंध व्यामिश्र असतात, पण ते किती व्यामिश्र आहेत हे तुमच्या विश्लेषणातून समजलं. परत परत बोलत राहू, वेगवेगळे अँगल समजून घेत राहू, पण तुम्ही थिंक बँकसाठी वेळ दिलात आणि गेल्या काही दिवसातल्या परराष्ट्र संबंधातल्या घडामोडींवर भाष्य केलं, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.